महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी. व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाची बातमी पाहायला मिळेल व चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला सध्या एकाच प्रश्नात अडकल्या आहेत की ते म्हणजे आपले पैसे कधी येणार. नोव्हेंबरचा महिना संपला आहे, डिसेंबरही जवळपास आता संपत आलेला आहे, पण तरीही अजूनपर्यंत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाही. त्यामुळे राज्यभरातील लाखो महिलांमध्ये संभ्रम आणि अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर बघा, तुम्ही बघू शकता की सध्या डिसेंबरचा महिना देखील संपत आलाय, नोव्हेंबरचा महिना देखील संपला आहे, अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. आता त्या संबंधीत सुरुवातीलाच असं सांगितण्यात आलं होतं की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र दिला जाईल. म्हणजेच बघा, महिलांच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,000 रुपये ही रक्कम डायरेक्ट बँक खात्यात जमा होतील. मात्र प्रत्यक्षात अजूनही कोणत्याचही बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतोय की हा हप्ता आणखी लांबणार का? तर बघा, 2 महिन्याचेही 3,000 रुपये देखील अजूनही खात्यात जमा झालेले नाहीत. त्यामुळे आता एक नवीन चर्चा जोर धरत आहे. जर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये दिला गेला तर जानेवारीचा हप्ता देखील एकत्र मिळू शकतो. तर बघा, नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता दिला तर सोबतच तुम्हाला जानेवारीचा हप्ता देखील हा एकत्र मिळू शकतो अशी शक्यता आहे. असं झालं तर महिलांच्या खात्यात थेट मोठी रक्कम म्हणजे 4,500 रुपये बँक खात्यात जमा होऊ शकतात. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. आता काही सूत्रांच्या माहितीनुसार पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचा हप्ता बघा 14 जानेवारीपूर्वीच महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी म्हणजेच 14 जानेवारीला पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली. बघा, मकर संक्रांतीच्या अगोदरच 14 जानेवारीला पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण यासोबतच इथे एक मोठा ट्विस्ट आहे की 4,500 रुपये येणार. पण याबाबत सरकारकडून अजूनही स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. सध्या तरी उपलब्ध माहितीनुसार महिलांना 2 महिन्यांचे 3,000 रुपये हे दिले जाण्याची शक्यता जास्त आहे. बघा, आता सध्या तर 4,500 रुपयाची कोणतीही अधिकृत घोषणा नाही आणि फक्त आता तर सध्या 3,000 रुपये याचीच दिले जाण्याची शक्यता आहे. मात्र शक्यता आहे अजूनही कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. जर हप्ता उशिरा दिला गेला तर 3 महिन्यांचे पैसे एकत्र देण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट 4,500 रुपये ही एकदम मोठी रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकते. आणि यासाठी महिलांनी थोडा संयम ठेवणं देखील गरजेचं आहे. आता सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं पाहिलं तर महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे KYCचा. आता लाडकी बहीण योजनेत KYC करणं अनिवार्य करण्यात आलं आणि धक्कादायक बाब म्हणजे KYCसाठी फक्त 5 दिवस उरले आहेत. 31 डिसेंबर ही लाडक्या बहिणींना शेवटची तारीख देण्यात आली होती KYCची. आता जर तुम्ही या टाईममध्ये KYC केली नाही तर तुम्हाला 1,500 रुपयाचा हप्ता हा कायमचा बंद केला जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर KYC करणं गरजेचं आहे. जर तुम्ही वेळेत KYC केली नाही तर तुमचा हप्ता थांबवला जाऊ शकतो किंवा तुम्हाला या योजनेचा लाभच मिळणार नाही. त्यामुळे अजून KYC केली नाही त्यांनी तात्काळ लवकर सेवा केंद्रात जाऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने KYC करून घ्यावी. आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त होती. आता तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती इतर लाडक्या बहिणींना नक्की शेअर करा. तर भेटू एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.